तासगाव येळावीतील 1537 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 12,56,00,000 रुपये जमा. विसापूरच्या शेतकऱ्यांची भरपाई अद्याप प्रलंबित. तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. तासगाव आणि येळावी सर्कलमधील 1,537 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 12,56,00,000 रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई जमा झाली आहे. हवामान केंद्रातील पर्जन्यमानाच्या नोंदीमध्ये झालेल्या तफावतीमुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ती तांत्रिक त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या प्रकरणात माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान विसापूर सर्कलमधील 824 शेतकऱ्यांची सुमारे 14,64,00,000 रुपयांची नुकसान भरपाई अद्याप जमा झालेली नाही. ती लवकर मिळावी यासाठी शासन स्तरावर पुढील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही तफावत निर्माण झाली, कोणत्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळाला आणि विसापूरच्या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती पाहूया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. पीक विमा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या 1537 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,56,00,000 रुपये जमा झाले. तफावत दूर केल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते उघड केल्याने या ठिकाणी या प्रयत्नाला आपल्या यश आलं. मागच्या काळामध्ये मी हा मुद्दा प्रेसमध्ये सुद्धा मांडला आणि तुम्हीही त्याला चांगली प्रसिद्धी दिली की या जवळच्या पर्जन्यमाप केंद्रातून त्या दिवशीचा त्यांनी बंद रिपोर्ट दाखवला, ते बंद होतं असं दाखवलं. येळावीचंही त्यांनी कमी केलं. येळावी तासगाव या बाबतीमध्ये काल परवा दिवशी 2 दिवसामध्ये पैसे जमा झाले. विसापूर सर्कलच्या बाबतीमध्ये सगळ्या तफावती त्याच्यामधल्या शेतकऱ्यांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या सगळ्या आयडिया ह्या ओपन केल्या आणि मग दत्ता मामा भरणे यांच्याकडे आम्ही गेलो. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी तसे खाली आदेश दिले आणि कलेक्टरांच्याकडून मागच्या आठवड्यामध्ये सूरज मांढरे कृषी आयुक्त यांच्याकडे ते सगळं गेलेलं आहे. विसापूर सर्कल मधली सुद्धा मोठी भरपाई शेतकऱ्यांची तीही मिळणार आहे आणि हा शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारे आम्ही माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या, दबाव ठेवला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला निश्चितपणाने यश आलं.